श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आत्ता आहे ना सकाळचे 11 वाजलेले आहे. काम सर्व आटपलेलं आहे. आज पाणी आलं होतं, पाणी वगैरे भरलं, कपडे वगैरे धुवून झालेले आहे. आणि ना आज मळ्यात पण जायचं आहे, पण आता ना थोड्याशा ज्या साड्या आहेत त्यांना फॉल लावायचा आहे. कारण ट्रॅक्टर मार्केटला गेलेला आहे. आता ट्रॅक्टर येईपर्यंत आता बसण्यापेक्षा आहे ना तोपर्यंत मी साड्यांना फॉल लावते. अजून जेवण बाकी आहे, आधी जेवण करते मग साड्यांना फॉल लावते. होऊ शकतं या 2 साड्या आहे आणि अजून या पिशवीमध्ये पण आहे. तर आता याचं फॉल आणायचे बाकी आहे. एवढे फॉल आणल्यानंतर ह्या 2 आहे आणि आता एक फॉल आहे. तर आता हा लावून घेणार आहे. हिचा फॉल आणलेला आहे मी. तर आता आधी जेवण करते आणि मग फॉल जो आहे तो जोडून घेते. तर आता जेवण वगैरे झालं होतं आणि हा एवढा एक फॉल आहे ना, एवढाच एक आहे माझ्याकडे, तर तो लावायचा होता. तर इथे आहे ना जो काटा आहे ना तो जरा चुकीचा लागला गेलेला होता, त्यामुळे फॉल लावताना ना तो जरासा तिरकस येत होतं. तर मी इथं काट्यानं थोडासा उसवून घेतला आणि मग जो फॉल आहे तो फिट केला. तर इथं बघू शकता छान असं मी त्याला आहे ना व्यवस्थित करून घेतलं होतं आणि मग फॉल जोडत होते. तर फॉल लावण्याची पद्धत खूपच सोपी असते. तर मी 1-2 व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो नक्कीच बघा. आता फॉल लावणं म्हणजे ना काही काहीला असं वाटतं की फॉल म्हणजे काय, काही काहींचं म्हणणं असं असतं की सुई दोऱ्यावर कुठं संसार होतो का. तर होत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी, आपला जो संसार आहे त्याला हातभार लागतोच. तर आता हे कुणीही ₹1 आपल्याला दे म्हणल्याने देत नाही. जर तुम्ही बसमध्ये बसला आणि कंडक्टरला सांगितलं की माझ्याकडं ₹1 कमी आहे, तर तोच ₹1 नसला तर कंडक्टर आपल्याला गाडीच्या खाली उतरून देतो किंवा ₹1 द्या म्हणतो, कारण तो खिशातून देणार नसतो. तर अशाच पद्धतीने ना लोकाचा म्हणजे लोकांकडे कितीही असले पण आपला ₹1 आपल्या कामाचा असतो. ₹1 आपल्याला गाडीच्या चाका एवढा असतो, असं जुनी म्हण आहे. तर जी जी काही कला आहे ना आपल्याकडं ती करायची. आपल्याला माहिती आहे आपण वाईट काही करत नाही. त्यामुळं चुकीचं काही नसेल तर खरंच मी तर म्हणते ना, आजकाल 2 पैसे ना कमवायचे असेल तर कष्टाचे कमवायचे असेल तर लाजायचं नाही. कोणतंही काम करायला लाजायचं नाही. काम हे कामच असतं. फक्त ते आपल्या एकदम मनापासून करायचं असतं. तरी ते ना आता मी फॉल लावून घेत आहे. 2 पदरी दोरा केलेला आहे आणि व्यवस्थित असं मॅचिंगच दोरा घेतलेला आहे. साडीचा मॅचिंग दोरा घ्यायचा आहे. फॉलचं शक्यतो काही नाही, पण साडीचा मॅचिंग घेतला ना तर जो खालून आहे ना तो अजिबात दिसत नाही. तर आता आहे ना इथं मला जी आडवी साईज आहे ना तिकडनं करायला ना माझा हात जरासा उलटा येतो. तर मी काय करते, सरळ आधी समोर लावून घेते आणि मग शेवटी ना जो आहे तो फॉल लावते. तर इथं बघू शकता छान अशी मी आहे ना टाके घालून घेत आहे. तर आहे ना मला इथे आहे ना 2-2, 3-3 टाके जमतात. पण आहे ना वेळ जर दोऱ्याचा आहे ना जरासा गुत्ता होतो. तर इथं छान असा आता बघू शकता तुम्ही फॉल लावून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला आहे ना मळ्यात ट्रॅक्टर भरायला पण जायचं होतं. आरूची पण तब्येत बरी नव्हती. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर तिला आहे ना आता मला गोळ्या औषधं पण द्यायची होती. कारण ती ना औषधं घेण्यासाठी खूप नाटकं करते. त्यामुळं बघू शकता आता तिला आहे ना मी गोळ्या औषधं देते आणि फॉलही छान मस्त असा लावून झालेला आहे. तर बघा वरतूनही किती छान अशी त्याला आहे ना आता ते मी मशीनवरती ठेवले त्यामुळे तुम्हाला इकडे चुनी दिसेल नाही, तर छान असा फॉल लावून झालेला आहे प्लेनमध्ये. तर चला तिची घडी घालून ठेवते आणि आता आपल्याला पण मळ्यात जायचं आहे. तर बघा आता आहे ना आपण मळ्यात निघालेलो आहोत. तर आरूचं आहे ना औषध घेण्याचा व्हिडिओ मी याच्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता आपण मळ्यात चाललेलो आहोत. आता इथे आहे ना बंधाऱ्याला पाणी काही राहिलेलं नाही आहे जास्त. म्हणजे आता बऱ्यापैकी बंधाऱ्याचं पाणी आटलेलं आहे आणि आता मस्त आम्ही ट्रॅक्टरवरती चाललेलो होतो. तर बघा तुम्हाला मी पाणी दाखवणार होते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तुम्ही, म्हणजे पानकळ्याच्या जून-जुलैच्या, बापरे! पूर्ण बंधारा असा भरलेला होता तुडुंब. आणि आता बघा काही सुकसुकाट झालेलं आहे. आमच्याकडं असंच असतं, पानकळ्यात पाणी असतं, पण या दिवसात काही पाणी नसतं. तर आता ना काही कॅरेट मळ्यामध्ये भरून ठेवणार होते. तर एक ट्रॅक्टरने आम्ही रात्रीच्या 9 वाजेपर्यंत भरला होता आणि त्याच्यामुळं सकाळी पण एक भरला होता. आता हा दुपारून भरत होतो आणि इथं काही कॅरेट भरून ठेवले होते, काही भरायचे बाकी होते. तर कांद्याचं कसं असतं आमच्याकडे म्हणतात शिकार आणि भिकार असते. साधलं तर भरपूर साधतं, नंतर कांदा रडायला पण लावतो. तर इथे आहे ना आता पटपट असा ट्रॅक्टर भरून लगेच जाऊन द्यायचं होतं मार्केटला, कारण 4 वाजता जो निलाव आहे तो चालू होतो. त्यामुळं आता इथं ट्रॅक्टर भरून आता आम्ही ना घरी निघालो होतो. तर आता मी एवढं घाईगडबडीत कारण शूट घेतला नाही, नाहीतर मला आव्हानचा ओरडा बसला असता. तरी त्याने मुलींसाठी हरभरा घेत होते. तर बघा छान असा हरभराही आपला झालेला आहे, पण तुम्हाला त्याचा जो व्हिडिओ आहे तो दाखवायचा राहूनच गेला. कारण घाईगडबडीमध्ये ट्रॅक्टर भरला आणि मग आम्ही घरी निघालो. तर ट्रॅक्टर किती झालं तेही मला तुम्हाला दाखवायचं राहिलं. तर कधी-कधी असं होतं ना व्हिडिओ काढायचा असतो, पण आहे ना बोलण्याच्या भीतीने म्हणजे कसं आहे ना म्हणजे काम अर्जंट असतं आणि त्यावेळेस आपण जर व्हिडिओ काढला तर विनाकारण 2 शब्दांचा म्हणजे कोणी का असेना त्या ठिकाणी लाभ होतो. तर त्यापेक्षा आहे ना
आपलं आपलं काम करून घेतलेलं बरं. तर आता घरी आल्यानंतर ट्रॅक्टर गेला होता मार्केटला आणि आपली आरू आजारी होती, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. तर आता तिला औषध घ्यायचं म्हटलं ना, तिला खूप नादी म्हणजे काहीतरी सांगावं लागतं, हे झालं ते झालं. आणि तिला जर एखादं औषध जर घ्यायचं म्हटलं ना, तर ती म्हणजे खूप हे करते. तर तिला आहे ना मी सांगितलं, हे मी तुला चॉकलेट देणार, तुला हे देणार, ते देणार. आणि तिला आहे ना पाणी लागतं आणि साखर पण लागते. तर तिला मी बोलत होते, की जास्त पाणी पिऊ नको, पण आता काही ती ऐकायला तयार नव्हती. तर मी तिला काय म्हटले होते, "तू जर हे 2 औषध घेतले, तर मी तुला ते कडू औषध देणार नाही." तर ती सकाळी खूप रडत होती, की "मला तू खोटरडी आहे, तू मला हे औषधच दिलं, औषधच दिलं." तरी ते बघा तिला नाही, नाही, नाहीच चाललं होतं तिचं. पण आहे ना, ती म्हणजे लहान असताना एवढे त्रास देत नव्हती. पण आता आहे ना, औषध प्यायचं म्हटलं का, तिला फक्त डॉक्टरकडे जायचं असतं आणि फक्त डॉक्टरकडे गेल्यानंतर तिला आहे ना, कुठेतरी मस्त एखादं स्वीटचं दुकान दिसलं ना, तर तिथं काहीतरी खायचं असतं. मग घरी यायचं असतं. तिला बाकी औषध वगैरे काहीच नको, नकोच म्हणते ती. फक्त मला हॉस्पिटलला घेऊन चला, हॉस्पिटलला घेऊन चला. आणि नेल्यानंतर आहे ना, तिथं जाणार, डॉक्टरसोबत बोलणार. डॉक्टर तर तिला कधी पण म्हणतात, "तू तर मला आजारी वाटतच नाही आहे." आणि खरंच ती आहे ना, आजारी असली तरी ना म्हणजे असं झोपून राहणार नाही, काही नाही. तिचा खेळ, मस्ती, अभ्यास चालूच असतो. पण आपल्याला कळतं, की हो ती आजारी, थोडं जेवणावर परिणाम झाला की न्यायचं. तर आता हिला ना मी गोड-गोड बोलून सर्व जे औषधं आहे ना, म्हणजे मेडिसिन ते सर्व दिलेले आहेत. तर आता इथं तुम्हाला मशीन वगैरे पसारा दिसत असेल, तर तो इग्नोर करा. तर आता अजून आहे ना, तिचं डोकं पण विचारायचं राहिलं होतं, तर ती थोडीशी आराम करत होती. तर म्हटलं जाऊ द्या. तर तिला आता औषध दिल्यानंतर ना थोडंसं आपलं वेणी वगैरे घालून घेईल. तो व्हिडिओ मी थोडासा शूट केलेला आहे. तर ती म्हणत होती, की माझ्या डोक्याला हात लाव, मग मी औषध पिते. तर असे करून 3 ते 4 मेडिसिन होते तिच्या म्हणजे डॉक्टरने दिलेले. तर तेवढी मेडिसिन मी दिलेले आणि मस्त असं तिला नंतर पुन्हा झोपी लावलं. तर इथं बघू शकता, हे ना पाण्याचं लिक्विड होतं, तेही तिला द्यायचं होतं. आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं म्हणत होती ती. तर तिला मी म्हटलं, की याच्यावरती पाणी पिऊ नको, कारण हे पाणीचंच आहे. हे ना फ्रीजमध्ये ठेवायचं होतं आणि फ्रीजमधून काढल्यानंतर आहे ना, ते जसं आपण ना लिक्विड मिक्स करतो ना, तसंच ते असतं. फक्त जसं आपलं पोलिओचे लसीकरणाचे जे डोस असतात ना, ते देतात ना तोंडातून, तसेच हे आहे. तर त्याच पद्धतीने मी तिला तेही पाजले. आणि तिचं नाही, माझ्या डोक्याला हात लाव, हे डोक्याला हात लाव असंच चाललं होतं. तिला डोक्याला हात लावला की मग व्यवस्थित पिता येत होतं. तर बघा छान असं आता पूर्ण मी जे औषध आहे ना, तिला देऊन झालेले आहे. थोडीशी कडू होते औषधं, पण आता काय करणार, बरं व्हायचं म्हटल्यावर त्या औषधात आपल्याला द्यावंच लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी तिला औषध दिलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या बाळाला म्हणजे मुलांना कशाप्रकारे औषध देतात किंवा कसं मनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा तिला पाणी पिऊ नको म्हणत होते, तरी ती पाणी पिल्याशिवाय काय राहत नव्हती. शेवटी ती पाणी पेतच होती एक-एक औषध. आणि कसं आहे ना, जर औषधावरती पाणी पिलं तर त्याचा जो असर आहे ना, तो कमी होतो. पण आता तिला काय सांगणार, आपण नाही म्हटलं तरी ती ऐकतच नाही. तर थोडं-थोडं आता मी ना सर्व औषधं तिला दिले होते. आता बाकीचं सर्व आवरून ठेवत होते आणि तिचे केस वगैरे विचारून मग तिला झोपी लावणार होते. तर तिचं चाललं होतं काहीतरी बडबड. तिला माहीतच नव्हतं की मी इकडे व्हिडिओ लावलेला आहे. तिची बडबड चालूच होती. तर थोडीशी मी तुम्हाला ऐकवते. थोडा लांब होतं ना, त्याच्यामुळे तिचा बोलण्याचा आवाज तुम्हाला येणारच नाही. तर इथे ना तोंड कडू पडलं होतं. ती साखर मागत होती, पण मी ना तिला बदाम दिले होते खायला, कारण त्याच्यामुळे जो कडूपणा आहे तोंडाचा तो जाईल. तर इथं आता केस तिचे ना छान असे विचरून घेते आणि मग आहे ना तिची गन पावडर करते आणि मग मला ब्लाऊज शिवायचं होतं. तर तिच्याशी गप्पा मारत होते आणि गप्पा मारता-मारता आहे ना डोकं पण विचारत होते. तर हे केसांचा आहे ना खूप गुत्ता होतो, कारण म्हणजे ना कमकुवत असतात ते विचारण्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि ते थोडे ओढले पण ताणले पण जातात. आणि स्वतःचे केस विचारणं वेगळं आणि दुसऱ्याचे केस विचारायचं म्हटलं का थोडंसं हळूच विचारावं लागतं. तर त्यामुळे डोकं विचारायला पण थोडासा वेळच लागतो. आणि आम्हाला डोकं विचारता अभ्यास सुचतो, कारण आम्ही असं इतर वेळा आम्हाला वेळ नसतो. पण असं काही करायचं असलं का आम्ही लगेच अभ्यासाला बसतो. तर इथं अभ्यास पण चालू होता आणि अभ्यास झाल्यानंतर गन पावडर करणार होतो. तर चला आजचा व्हिडिओ मी आहे ना अशा प्रकारे तुमच्याशी शेअर केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.